आपण पाहत आहात नाशिक खबर न्यूज, जनतेचे हक्काचे व्यासपीठ। उबाठा गटातील 6 विद्यमान खासदारांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश। मुख्यमंत्री पदापासून विकासाच्या राजकारणापर्यंत शिंदे नेतृत्वावर पुन्हा विश्वास। मुंबईत आज शिवसेनेसाठी अत्यंत महत्त्वाची राजकीय घडामोड घडली। उपमुख्यमंत्री तथा शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत उबाठा गटातील 6 विद्यमान खासदारांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला। खासदार ओमराजे निंबाळकर, संजय दिना पाटील, संजय देशमुख, संजय जाधव, भाऊसाहेब वाकचोरे आणि नागेश पाटील आष्टीकर यांनी शिवसेनेचे शिवधनुष्य हाती घेत एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त केला। या प्रवेशामुळे शिवसेनेचे संसदीय बळ वाढले असून पक्ष संघटनेलाही नवी ऊर्जा मिळाल्याचे मानले जात आहे। गेल्या 4 वर्षात एकनाथ शिंदे यांनी पक्ष संघटना मजबूत करत विकासाभिमुख आणि जनहिताचे निर्णय घेतल्यामुळे शिवसेनेवरील जनतेचा विश्वास अधिक दृढ झाल्याचे पक्षाच्या नेत्यांनी सांगितले। हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर चालणाऱ्या शिवसेनेत देशाच्या संसदेत महाराष्ट्राचा आवाज बुलंद करणारे 6 खासदार दाखल झाल्याने राज्याच्या राजकारणात या घडामोडीकडे विशेष महत्त्वाने पाहिले जात आहे। यावेळी शिवसेनेचे मंत्री, नेते, उपनेते, प्रवक्ते, खासदार, आमदार, नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। शिंदे साहेबांचे मनापासून आम्ही आभार यासाठी मानतोय। शिंदे साहेब हे फक्त लोकप्रतिनिधी आहेत, पण आपण आज सांगितल्याप्रमाणे लाखो लोकांची, लाखो मतदारांची आपण आज जबाबदारी खांद्यावर घेतलेली आहे। यांना निवडून देणारे लाखो लोक आहेत, लाख मतदार आहेत, त्यांची जबाबदारी आज शिवसेनेने घेतलेली आहे। खूप खूप धन्यवाद साहेब, खूप खूप धन्यवाद। छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की। विजय असो। विजय असो। धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा। घे ना, घे। आलाय काही आलाय का पण होतं तिथे जण आलेत ना, 2 जण मला घे ना पुढे अरे आवाज कुणाचा? अरे ताकद कुणाची? मला द्या, आपला जाधव आहे ना। या आनंदाच्या क्षणी कॅमेरा समोर सर्वच असतात, पण तरी एक प्राधान्याने सांगावं लागेल। डॉक्टर श्रीकांत शिंदे खासदार यांचे पण मनापासून एक शिवसैनिक म्हणून खूप खूप अभिनंदन आणि आभार मानेन मी त्यांचे।
रामदासभाई आणि एक मी मुद्दाम साहेब तुम्हाला हे आवडत नाही पण एक मुद्दाम सांगेन डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचा सत्कार व्हायला पाहिजे. दिल्लीचे ही तख्त राखतो. या श्रीकांत शिंदे साहेब आपण खासदार आहात. आज आपण लाखो मतदारांची जबाबदारी खांद्यावर घेतलेली आहे. हे फक्त लोकप्रतिनिधी पक्षामध्ये आलेत पण यांना ज्यांनी निवडून दिले त्या सगळ्या मतदारांची जबाबदारी शिंदे साहेबांनी आज घेतलेली आहे. आणि डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब हे सगळे आल्यानंतर यांची जबाबदारी आपल्या खांद्यावर आहे. एकीकडे सांगितलं जातं आजपर्यंत मला सांभाळलं तुम्ही दुसऱ्याला सांभाळा, त्यांना सांभाळलं की मुलाला सांभाळा. अरे हे काय पाळणा घर आहे का? आणि इकडे सांगितलं जातंय की शिंदे साहेबांनी सांगितलं होतं जे लोक माझ्या बरोबर आलेत डॉक्टर श्रीकांत शिंदे ही तुमची पण जबाबदारी आहे आणि तुम्ही माझ्या सर्व लोकांना सांभाळायचं आहे. हा फरक आहे आजच्या गोष्टी. ईशान्य मुंबई तर्फे विभाग प्रमुख आणि आमदार यांना मी विनंती करेन सर्वांना एक विनंती आहे. हॅलो, या ठिकाणी 6 खासदारांचा शिवसेनेमध्ये प्रवेश झालाय. मी सर्व आमदार, मंत्री महोदय, नेते, उपनेते, सचिव सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो. सर्वांना विनंती करतो की टायगर अभी जिंदा है. आपण सगळ्यांनी बघितलंय. फक्त घोषणा द्यायची आहेत. माझ्यासोबत शिंदे साहेबांनी जे काम केलंय त्या कामाच्या माध्यमातून या ठिकाणी घोषणा द्यायच्या आहे. अखंड हिंदुस्थानचे हिंदू हृदय सम्राट, मानाचे मानबिंदू, हिंदू अस्मितेचे शिरोमणी, महानेता, लोकनेता, सरसेनापती श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांचा, धर्मवीर आनंदीगे साहेबांचा, शेतकऱ्यांचे कैवारी, कष्टकऱ्यांचे कैवारी, अनाथांचा नाथ, लोकनाथ, मदतीचा हात, एकनाथ, नामदार एकनाथराव शिंदे साहेबांचा. धन्यवाद. शिवसेना. सर्व पत्रकार बंधूंचे, वार्ताहरांचे या ठिकाणी मनापासून अभिनंदन आणि आभार मानतो की आपण या कार्यक्रमाची शोभा आपल्या माध्यमातून वाढली. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.
आणि बाकी सर्व आपले मंत्री आहेत समोर, मागे मंत्री आहेत, बाकी आपले खासदार आहेत सगळे, श्रीरंगाप्पा आहेत, आणि हे सगळं आपला समोर खासदार आहेत, आमदार आहेत, सर्व आमचं हे शिवसेना हे कुटुंब आहे, परिवार आहे. हा एक परिवार या आपल्या शिवसेना परिवारामध्ये, खऱ्या शिवसेना परिवारामध्ये, बाळासाहेबांच्या विचारांच्या शिवसेना परिवारामध्ये, धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या शिवसेना परिवारामध्ये आज हे आपले कट्टर शिवसैनिक खासदार सामील झालेले आहेत. त्यांचं मी मनापासून शिवसेनेमध्ये स्वागत करतो. आणि गेले 4 वर्षापूर्वी, अरे ते आपलं हे राहिलं ना, ते प्रक्रिया करायची ते कुठे बोलल्यावर चालेल, ठीक आहे. 4 वर्षापूर्वी 22 जून 2022 मला वाटतं, शिवसेने आम्ही उठाव केला होता. तेव्हा 40 आमदार सोबत सुरुवातीला होते आणि पुन्हा चौकार नाही, षटकार आता मारलेला आहे. म्हणजे काय म्हणतो त्याला, सिक्सर. अगोदर आपण 2022 साली शिवसेना पक्ष वाचवण्यासाठी, धनुष्यबाण वाचवण्यासाठी, बाळासाहेबांचे विचार वाचवण्यासाठी तो उठाव केला होता. आणि आता हा दुसरा टप्पा सुरू झालेला आहे. हा दुसरा टप्पा आहे. आपला लढा हा बाळासाहेबांच्या विचाराचा आहे, हिंदुत्वाच्या विचाराचा आहे, आणि हे विचार जपण्याचा आहे. आणि म्हणून जिथं शिवसेनेचे विचार तिथं शिवसैनिक. आणि म्हणून आज हे 6 खासदार यांनी बाळासाहेबांच्या शिवसेनेमध्ये, खऱ्या शिवसेनेमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला आपल्या शिवसेना परिवारामध्ये. आणि खरं म्हणजे काही लोक मीडियावर काही उलट सुलट चुकीच्या बातम्या, आरोप प्रत्यारोप करतायत. मी त्यांना सांगू इच्छितो, खरं म्हणजे हे सगळे लोक जे 6 खासदार आहेत, बंडू जाधव असतील, तिथले एक ग्रासरूटला काम करणारा कार्यकर्ता आहे. तुम्ही कोणीतरी म्हणाल ते ना, तिकडे काय बॉस म्हणतात का, प्रेमाने. आणि अगदी जमिनीशी घट्ट नाळ, कार्यकर्त्यांची नाळ जपणारा, बांधिलकी जपणारा हा खासदार आहे. त्याचबरोबर संजय दिना, मगाशी मी म्हणालो, संजय दिना पाटील, आमच्याकडे तुम्हाला मिळेल शुद्ध सोन्याची हमी आणि मन मोहून टाकणाऱ्या नवनवीन आकर्षक डिझाईन्स. तुमच्या जुन्या सोन्याला मिळवा अगदी योग्य दर आणि आमच्या सोप्या हप्त्यांच्या सुवर्ण बचत योजनेचा आजच लाभ घ्या. आमची नम्र आणि विश्वासार्ह सेवा तुम्हाला नक्कीच आवडेल. अधिक मासाच्या पवित्र पर्वानिमित्त खास फॅन्सी जोडवी, पैंजण
आणि तुमच्या लाडक्या जावयासाठी वाण आमच्याकडे उपलब्ध आहे. तसेच मन प्रसन्न करणाऱ्या शुद्ध चांदीच्या देवदेवतांच्या मूर्ती, पूजा साहित्य आणि भेटवस्तूंचा खास संग्रह एकदा नक्की पहा. उत्तम गुणवत्ता आणि विश्वासाची खात्री. आजच सप्रेम भेट द्या मंडलिक बंधू सराफ यांना.